आई बापाचं प्रेम हे आई बापाचं प्रेम असतं म्हणून माझ्या समोर बसलेल्या मी प्रत्येक तरुणाला विनंती करेल, जोपर्यंत तुमचे आईबाप हयात आहेत तोपर्यंत आई बापाला कधीही दुःख देण्याचं काम करू नका. आईचं हृदय असतं, बापाचं हृदय असतं. अरे त्यांची अर्थात बरोबरी या जगामध्ये कुणीही करू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पैसा देणारे लोक अनेक भेटतील, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मदत करणारे माणसं अनेक भेटतील, पण तुमचं दुःख वाटून घेणारे या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि बाप आहेत. म्हणून आपला बाप आणि आई ज्या वेळेला आपल्यातनं वजा होते त्यावेळेला ते दुःख हे काय असतंय हे आज दुःख मी प्रत्यक्षात अनुभवतोय. सज्जनांनो, माझ्यासमोर बसलेल्या पुन्हा मी तुम्हाला माझ्या मित्राला सांगेल की आई एखाद्या वेळेला तुमच्यावर रागवत असते, आई एखाद्या वेळेला तुम्हाला ओरडत असते. मग आई रागवली, आई ओरडली म्हणून तिच्यावरती तुम्ही तिला परत शब्दाने बोलण्याचं काम कधी करू नका. काय झालंय घडलेला प्रसंग सांगेल. ज्या वेळेला आळंदीमध्ये सद्गुरू जयराम महाराज भोसले यांच्या सिद्ध बेटामध्ये ज्या वेळेला मी शिकण्याकरता होतो, ज्या वेळेला मी शिकत होतो त्यावेळेला माझा एक मित्र होता बापू. त्या काळामध्ये त्या मित्राचं नाव होतं गोविंदा. ज्या वेळेला त्या अर्थात आम्ही एका झोपडीमध्ये राहत होतो, त्याची एका बाजूला झोपडी होती, माझी एका बाजूला झोपडी होती. पण त्या गोविंदाची आई होती, त्या आईला अर्धांगवायू झाला होता. ती आई खाटेवरती पडली होती. खाटेवरती पडून तिला कुठल्याही प्रकारचं काम तिला करवत नव्हतं. त्यावेळेला तो गोविंदा त्या ठिकाणी उठायचा आणि गोविंदा उठून आपल्या आईसाठी तो भाजी पोळीचा डब्बा तयार करून ठेवायचा, एक थंडगार पाण्याचं मडकं तिथे भरून ठेवायचा आणि त्या ठिकाणी तो आईला सांगायचा, आई मी जर कामाला जर नाही गेलो आई तर आपलं घर कसं चालेल आई, मला तर जावं लागेल नाही, मी नाही गेलो तर कसं होईल आई, मला जावं लागेल. म्हणून गोविंदा रोज उठायचा, आपल्या आईसाठी तो स्वयंपाक करून ठेवायचा. आई ज्या वेळेला तुला भूक लागेल त्यावेळेला तू ते सगळं जेवण करायचं. आई एक दिवस इतका विचित्र उजळतोय, गोविंदा ज्या वेळेला उठतोय आईसाठी पोळी भाजीचा डब्बा तयार करून ठेवतो, आईला सांगतो, आई आज मी कामाला जातोय, आई कामावून येण्याकरता मला थोडा उशीर झाला तरी आई तू तुझा ज्या वेळेला तुला भूक लागेल त्यावेळेला हा डब्बा इथे ठेवलेला आहे आई, तो तू डब्बा घे खा. आई मला थोडा उशीर होऊ शकतो आई. पण त्या गोविंदाचं त्या दिवशीचं दुर्दैव आहे का, चाकणच्या MIDC मध्ये ज्या वेळेला तो काम करत होता आणि काम करून ज्या वेळेला तो 6 वाजता आपली सायकल घेऊन ज्या वेळेला घराकडे निघला होता, का निघला होता, कारण त्याला माहित होतं माझी आई घरी झोपलेली आहे, खाट्यावरती ती आपली आई पडलेली आहे, अर्धांग वायू तिला झालेला आहे, तिला काही काम करता येत नाही, मला लवकर घरी जावं लागेल, तिच्यासाठी मला स्वयंपाक करावा लागेल. ज्या वेळेला तो गोविंद आपल्या सायकलवर बसून ज्या वेळेला आपल्या झोपडीकडे आपल्या आईच्या दिशेने ज्या वेळेला निघत होता ना, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या गोविंदाचं दुर्दैव असं आहे की पाठीमागून एक ट्रक येतो. अचानक तो गोविंदा त्या ट्रकच्या चाकाखाली सापडतोय आणि चाकाखाली सापडून तो गोविंदा मेलाय हे संपूर्ण आळंदीला ती बातमी माहीत होते. पण तोच गोविंदा मेलाय ही बातमी त्या आईला त्या झोपड्यामध्ये सांगण्याचं धाडस कुणी करत नाही. का करत नाही, कारण एखाद्या वेळेला जर त्या ठिकाणी जर त्या आईला जर गोविंदा मेला ही बातमी जर समजली तर गोविंदाचं प्रेत घरी आणण्याच्या अगोदर या आईचं सुद्धा प्रेत या ठिकाणी पडू शकतं. म्हणून त्या आईला सुद्धा कुणी ही बातमी सांगण्याचं धाडस करत नाही. पण ज्या वेळेला तो मुलाचं प्रेत एका कापडामध्ये गुंडाळून ज्या वेळेला त्या झोपड्याच्या बाहेर ठेवलं होतं ना, त्यावेळेला त्या ठिकाणी ती आई सारख्या आपल्या झोपडीच्या त्या दरवाजाकडे तिच्या नजरा होत्या. माझा गोविंदा कसा आला नाही अजून, माझा गोविंदा तर रोज 6 वाजता येत असतो, आज 7 वाजले तरी माझा गोविंदा या ठिकाणी का आला नाही, कुठे गेला असेल माझा गोविंदा, माझा संध्याकाळचा स्वयंपाक अजून बाकी आहे, माझ्या गोविंदाला तर काम करण्याच्या निमित्ताने त्याला अर्थातच ड्युटीला जावं लागते, माझा गोविंदा रोज 6 वाजता येतोय, आज का आला नाही. त्यावेळेला त्या झोपड्याच्या समोर सगळे लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत, पण त्या आईला त्या झोपड्यामध्ये जाऊन कुणी सांगण्याचं धाडस कुणी करत नाही. का करत नाही तर मी त्याचं कारण तुम्हाला सांगितलं. जर त्या आईला ती बातमी जर समजली ना तर आई एखाद्या वेळेला मरू शकते, आपला प्राण सुद्धा सोडू शकते, कारण एकुलता एक मुलगा त्या आईचा आहे. म्हणून सज्जनांनो बघा, शेवटी नाविलाज होता. त्या आईला आता ती बातमी तर सांगावी लागेल म्हणून एक पोलीस प्रशासनातला एक माणूस आतमध्ये जातोय. खात्यावरती अर्धांग वायू झालेल्या आईच्या अंगाखांद्यावरून ज्या वेळेला तो माझा पोलीस बंधू ज्या वेळेला हात फिरवतोय, त्या आईच्या कानामध्ये सांगितलं जातंय, मासाहेब ज्या मुलाची तुम्ही वाट पाहतायत ना मासाहेब, तो मुलगा आता या ठिकाणी तुमचा येणार नाही. काय झालंय साहेब माझ्या पोराला, काय झालंय माझ्या मुलाला, काय झालंय म्हटल्याच्या नंतर त्या पोलिसाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते पोलीस साहेब सांगतायत की मासाहेब तुमचा एकुलता एक मुलगा ज्या वेळेला कंपनीतून ज्या वेळेला तुमच्याकडे येण्याकरता निघाला होता ना, त्यावेळेला अचानक एका ट्रकच्या चाकाखाली तो सापडलाय.
सापडून तो त्या ठिकाणी त्याने इहलोकाची यात्रा संपून तो गेलाय. आईच्या कानावरती स्वतःचा मुलगा गेलाय ही बातमी ज्या वेळेला कळते ना, त्यावेळेला ती खाटेवरती अर्धांगवायू झालेली आई क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा देह त्याच बाजेवरती ठेवते. याला आई वडिलाचं प्रेम म्हणतायत सज्जनांनो. म्हणून हात जोडून मी याच हनुमंताच्या दरबारामध्ये सांगेल की जोपर्यंत तुमची आई आहे तोपर्यंत तुमच्या आईला जपा. जोपर्यंत तुमचा बाप त्याच्या देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत बापाची सेवा करा. आई आणि बाप ज्या वेळेला तुमच्यातनं वजा होतील त्यावेळेला तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या, तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये जाऊन रडल्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. विठाला विठाला म्हणून सज्जनांनो, आईचं जे अंतःकरण आहे ते संतांचं अंतःकरण आहे. संतांना आपण असं विचारू की महाराज तुमचा अनुभव काय. जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपण असं विचारू तुमचा अनुभव काय. माझे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आमचा अनुभव एकच आहे. आम्ही विश्वामध्ये देव पाहण्याचं काम केलंय. नवे विश्वामध्ये चराचरामध्ये देव आहे, तो व्याप्त आहे. तो देव पाहण्याचं काम आम्ही आमच्या जीवनामध्ये केलंय. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माता भगिनीला आणि पुरुष वर्गाला मला एक सांगायचंय, एखाद्या वेळेला तुम्ही मंदिरामध्ये देव नाही पाहिला तरी चालेल. एखाद्या वेळेला मंदिरातला देव तुम्ही पाहू नका, पण प्रत्येक माणसामध्ये देव पाहण्याचं काम या महाराष्ट्रातल्या मंडळीने केलं पाहिजे. अरे माणसामध्ये जर देव जर तुम्हाला दिसत नसेल तर मंदिरामध्ये देव असून सुद्धा तो देव तुम्हाला दिसणार नाही. त्या देवाचं दर्शन सुद्धा तुम्हाला घडणार नाही. आज माणसासारखे माणसं आपल्याला अनंत दिसत आहेत, पण त्यांच्या अंतःकरणातला माणुसकीपणा हरवलाय. अरे कधीतरी आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पहा, आपल्या अंतःकरणातली सज्वल भावना जागृत ठेवा आणि माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याचं काम करा. विठाला विठाला ज्या वेळेला तुम्ही माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याचं काम कराल त्यावेळेला छातीला हात लावून तुम्हाला सांगतो, तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. तर एक दिवशी त्याच मंदिरातला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या शबरी मातेने माणसात देव पाहिलाय. माझ्या शबरी मातेने सज्जनांनो अर्थात वृक्षामध्ये देव पाहिलाय. माझ्या शबरी मातेने त्या ठिकाणी मातंग ऋषीच्या आश्रमाची ज्या वेळेला माझी शबरी माता अर्थात सेवा करते, शबरी माता ज्या वेळेला सेवा करते ना त्यावेळेला त्या ठिकाणी माझी शबरी माता सज्जनांनो तिची वयाची 7 वर्ष पूर्ण होत आहेत. भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेली माझी शबरी माता 7 वर्ष वयाचे ज्या वेळेला पूर्ण करते त्यावेळेला त्या भिल्ल जमातीतली पद्धत अशी आहे की 7 वर्षाचं वय मुलीचं झालं की तिचं लग्न करण्याची पद्धत आहे. पण ज्या वेळेला ती शबरीचं लग्न ठरतंय त्यावेळेला शबरीच्या दारामध्ये बोकडाची दावण दिसते आणि बोकडाची दावण दिसल्याबरोबर शबरी माता घरात आपल्या आईकडे धावत जाते आणि आईला विनंती करते, मा उद्या तर माझं लग्न आहे मा, मग उद्या जर माझं लग्न असेल तर या आपल्या घराच्या समोर ही बोकडाची दावण मी पाहते. हे बोकडं आपल्या दारामध्ये कशा करता बांधलेत मा. त्यावेळेला शबरी मातेच्या आईच्या डोळ्या अर्थात त्या मातेच्या डोळ्यामध्ये पाणी येते. रडत रडत ती शबरी मातेला उत्तर देते. ती आई उत्तर देते, अरे बाळ उद्या तुझं लग्न आहे. आणि आपल्या भिल्ल जमातीतली पद्धत अशी आहे की आपल्या जर जमातीमध्ये जर आपल्या लग्नामध्ये जर हे 4 पायाचे बोकड जर आपण नाही कापले तर 2 पायाचे बोकड आपल्या लग्नात येत नाहीत बाळा. 2 पायाचे बोकड आपल्या लग्नामध्ये यावेत याच्याकरता ही बोकड कापण्याची पद्धत आपल्या 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 भिल्ल जमातीमध्ये आहे. त्यावेळेला शबरी माता अर्थात तिच्या डोळ्याला पाणी येते आणि शबरी माता असा विचार करते, अरे माझ्या लग्नाकरता जर निरापराध प्राण्याची जर हत्या होत असेल तर ही शबरी माता याच ठिकाणी प्रतिज्ञा करते, माझ्या जीवनामध्ये लग्नच मी करणार नाही. शबरी माता घराचा त्याग करते, अरण्यामध्ये जाते. अरण्यामध्ये जाऊन एक कुटिया ती त्या ठिकाणी तयार करते. कुटिया तयार करून रोज माझ्या रामप्रभूचं भजन करते. रोज माझ्या रामप्रभूचं भजन करत असताना माझ्या शबरी मातेचं भाग्य उदयाला येते की जगाचे जगनायक राम प्रभू की जे माझ्या हनुमंतराय राम भक्त आहेत, माझ्या रामप्रभूची सेवा ती करण्याचं काम करते. रामप्रभूचं भजन करण्याचं काम ती करते. ज्या वेळेला प्रामाणिकपणे ती भजन करते ना त्यावेळेला माझ्या शबरी मातेला देवाच्या मंदिरामध्ये जाण्याची गरज पडत नाही, तर देव त्या ठिकाणी शबरी मातेच्या मंदिरामध्ये येत आहेत हे लक्षात ठेवा. महिला मंडळ प्रश्न विचारतो मी, प्रश्न नीट ऐका आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.
तुम्हाला आवडेल ती भाजी तुम्ही केली पाहिजे का तुमच्या नवऱ्याला आवडेल ती भाजी केली पाहिजे? जरा बोला, तुम्ही माझ्याशी बोललं पाहिजे आता. बोला जरा, माझे शब्द कळतात ना तुम्हाला? तुम्हाला आवडेल ती भाजी केली पाहिजे का तुमच्या नवऱ्याला आवडेल ती भाजी केली पाहिजे? नवऱ्याला आवडेल का तुम्हाला आवडेल? बोला ना. नवऱ्याला आवडेल ती केली पाहिजे. मग तुमच्या नवऱ्याला जर आवडेल ती भाजी जर तुम्ही केली, घरामध्ये जर तुमच्या नवऱ्याला आवडेल ती भाजी जर तुम्ही केली, तर तुमचा नवरा तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचा नवरा जर तुमच्यावर प्रसन्न झाला तर येत्या मकर संक्रांतीला तो नवरा तुम्हाला 2 लाखाचं गंठण केल्याशिवाय राहणार. माझा दृष्टांत सोडा, सिद्धांत आहे का? तुमच्या नवऱ्याला आवडेल ती भाजी जर तुम्ही केली तर तुमचा नवरा तुमच्यावरती प्रसन्न होतोय. तुमचा नवरा जर तुमच्यावर प्रसन्न झाला तर तुम्हाला 2 लाखाचं गंठण तो करून दिल्याशिवाय राहणार नाही. माझा सिद्धांत आहे का? तुमच्या नवऱ्याला आवडेल ती भाजी जर तुम्ही केली तर तुमचा नवरा तुमच्यावरती प्रसन्न होतोय. माझ्या हनुमंतरायाला आवडेल तो परमार्थ करा. हनुमंतराच्या मंदिरामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. एक दिवशी माझे हनुमंतराय तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाहीच. विठाला विठाला अशा पद्धतीचा देवाला आवडेल तो परमार्थ ज्या व्यक्तीने केलाय ना माझ्या दादांनो, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज असं बोलतायत, तुम्हाला त्या ठिकाणी देवाच्या मंदिरात नाही तर देव तुमच्या जवळ असेल. अभंगाचं दुसरं चरण, जवळ राहावा याकरता देवाला आवडेल तो परमार्थ आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. ज्या रक्ताने या भारत देशाचा विचार केलाय त्या रक्ताचा विचार भारत देश करतोय. ज्या रक्ताने हिंदू धर्माचा विचार केलाय त्या रक्ताचा विचार हिंदू धर्म करतोय. ज्या रक्ताने महाराष्ट्रातल्या गरिबांचा विचार केलाय त्या रक्ताचा विचार महाराष्ट्रातले गरीब लोक करतायत. आणि ज्या संतांनी देवाचा विचार केलाय ना सज्जनांनो, त्या संतांचा विचार आज महाराष्ट्र करतोय. म्हणून देवाचा विचार कधीतरी आपण केला पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये थोडंफार आपल्याकडे काही आलो की आपली पाठ देवाकडे होते. आपण देव सुद्धा मानायला तयार नाही. आजही काही अवलादी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशा आहेत की ते म्हणतात आम्ही देव मानत नाहीत. अरे तुम्ही काही म्हणतात आम्ही देवाच्या मंदिरामध्ये सुद्धा जात नाहीत. अरे देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही जात नाही असा त्याचा अर्थ नाही, तर देव तुम्हाला मंदिरामध्ये बोलवत नाही असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही देवाच्या मंदिरात न जाणारे कोण आहात? अरे तुमचा श्वास जर एका मिनिटामध्ये जर देवाने बंद केला तर पुन्हा तुम्हाला देवा अर्थातच घरातच काय
तुम्हाला दारात सुद्धा लोक ठेवत नाहीत, काही मिनिटांमध्ये तुम्हाला स्मशानभूमीमध्ये नेऊन जाळून टाकतायत. देव नाही असं बोलण्याचं धाडस मात्र हिंदू लोकांनी कधी करायचं नाही. मला असं वाटतं याच हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेले काही नास्तिक हिंदू एका बाजूला स्वतःला हिंदू म्हणून घेत आहेत आणि एका बाजूला हिंदू धर्माची देवता असणाऱ्या त्या देवतेवरती टीका करतायत. याच हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेले काही नालायक लोक असं बोलतायत की राम हे मांसाहारी आहेत, राम हे शाकाहारी नाहीत. अरे असं जर तुम्ही म्हणत असाल ना तर माझे राम प्रभू तुमचा श्वास कुठे बंद करायचा हे माझ्या रामाला चांगलं माहिती आहे. हो विठाला विठाला गणेश महाराज मला असं वाटतं जो आपल्या संप्रदायाबद्दल बोलत असेल, जो आपल्या हिंदू धर्माबद्दल बोलत असेल, जो आपल्या रामाबद्दल बोलत असेल, जो आपल्या अहिल्याबाई होळकरांच्या बद्दल बोलत असेल, जो श्री संत बाळूमामाबद्दल बोलत असेल किंवा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत असेल, राष्ट्रसंत भगवान बाबांच्या बद्दल जो वाईट बोलत असेल ना, तुमच्या मनगाटामध्ये जर ताकद असेल तर हातामध्ये तलवार घेऊन त्याला त्याची जागा दाखवून देण्याचं काम करा. इतिहासामध्ये तुमचं नाव अजर अमर झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. विठाला विठाला अजूनही एका गोष्टीचं वाईट वाटतंय. एका बाजूला आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतोय, एका बाजूला हिंदू धर्माची देवता ही खाटकाला विकण्याचं काम करतोय. अरे या देशामध्ये अनेक राजकीय लोक आहेत, या देशामध्ये अनेक महाराज मंडळी आहेत. अहो देशवासी अर्थात महाराष्ट्राची सेवा करणाऱ्या राजकीय मंडळीबद्दल आम्हाला बोलायचं नाही, कारण त्यांना वोट बँक वाचवायची असते म्हणून ते एखाद्या वेळेला गोहत्येबद्दल बोलणार नाही. ज्या ठिकाणी गोहत्या होते ती बंद करण्याचं सुद्धा त्यांचं धाडस होत नाही. पण कमीत कमी मला असं वाटतंय दादा, कारण या देशामध्ये जर महाराष्ट्रामध्ये जर एवढी मोठी महाराज मंडळी जर उदयाला असतील आणि त्यांच्या देखत जर गोहत्या होत असेल तर आमच्यासारख्या महाराज मंडळीला सुद्धा महाराज म्हणून घेण्याची लाज वाटली पाहिजे. विठाला विठाला हनुमंतराच्या या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महिला मंडळ मी तुम्हाला एक वाक्य या ठिकाणी आज जाता जाता सांगणार आहे. एखाद्या वेळेला तुम्ही घरातल्या देवतेच्या समोर तुम्ही नैवेद्य नाही ठेवला तरी चालेल. वाक्य नीट ऐका. घरातल्या देवतेच्या समोर तुम्ही नैवेद्य नाही ठेवला तरी चालेल, पण मला असं वाटतं ज्या वेळेला रोज तुम्ही घरामध्ये स्वयंपाक कराल ना त्यावेळेला माझ्या हिंदू धर्माची देवता गायीसाठी तुम्ही एक नैवेद्य तयार केला पाहिजे. रोज माझ्या हिंदू धर्माच्या देवतेला तो नैवेद्य तुम्ही दिला पाहिजे. आणि घरामध्ये जर एखाद्या वेळेला तुमच्या मुलाचा जर वाढदिवस असेल तर वाढदिवस हा केक कापून साजरा करू नका. केक कापून वाढदिवस साजरा करणं ही माझ्या हिंदू धर्माची संस्कृती नाही, तर ती पाश्चात्य संस्कृती आहे. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या मुलाचा वाढदिवस चांगला व्हावा, आमच्या मुलाच्या वाढदिवसा प्रसंगी काहीतरी चांगलं घडावं, असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर एखाद्या गोशाळेमध्ये जा. गोशाळेमध्ये जात असताना हातामध्ये एखाद्या हिरव्या घार घासाची पेंडी घ्या. त्या गोशाळेला भेट देण्याकरता तुम्ही जा. छातीला हात लावून सांगतो, घरामध्ये जर देवतेच्या समोर जर तुम्ही नैवेद्य ठेवला तर घरातली देवता तुमचा नैवेद्य स्वीकारणार नाही, कारण तुम्ही नामदेव महाराज नाही, तुमचा तो अधिकार नाही. पण हातामध्ये पेंडी घेऊन जर तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जर गेलात ना तर माझी गो माता त्या प्रसादाचं सेवन करण्याकरता पुढे आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला चांगलं काम करत असताना त्याला कधी घाबरायचं नाही. अरे तुम्ही परमार्थाची ज्या वेळेला सुरुवात करता, ज्या वेळेला तुम्ही मंदिरामध्ये येऊन ज्या वेळेला तुम्ही हरिपाठ करता ना त्यावेळेला या समाजामध्ये असे काही लोक आहेत की ते तुम्हाला कदाचित नावही ठेवू शकतायत. करून करून भागला आणि आता देवपूजेला म्हणू द्या त्यांना. मला असं वाटतंय चांगलं काम करणाऱ्याचाच महाराष्ट्रामध्ये विरोध होतोय, चांगलं काम करणाऱ्याचाच विरोध गावामध्ये होत असतो. पण चांगलं काम